आणि त्याने गावकऱ्यांना सांगितलं की तो गुराखी अशोकच हे सर्व काळ्या विद्येचे प्रयोग करत आहे. ते ऐकून गावकऱ्यांचा पारा चढला. 10-12 गावकरी वेळी कोयता घेऊन जंगलात अशोकच्या मागावर गेले. त्यावेळी जंगलात अशोक काहीतरी काळेबेरे प्रयोग करण्यात मग्न होता. एका गावकऱ्याने त्याची मान छाटली आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून तिथेच जमिनीत पुरून टाकले. गावकऱ्यांना वाटलं की अशोक नावाचं गावावरचं संकट आता टळलं आहे, पण झालं उलटंच. रात्री अपरात्री जर कुणी जंगलाच्या रस्त्याने आला तर तो जिवंत घरी परतत नसे. हळूहळू गावकरी रात्री जंगलातून प्रवास करणे टाळू लागले. ईश्वराच्या कृपेने जो कोणी वाचला तो हेच सांगत असे की रात्रीच्या वेळी जंगलात एक मानव सदृश्य सावली फिरताना दिसते आणि त्या सावलीच्या विळख्यात जो कोणी सापडेल त्याचा मृत्यू अटळ आहे. हे सर्व ऐकून थोड्या वेळासाठी माझ्या अंगात भीतीने कापरे भरले. घरात गेल्यावर मी थेट माझ्या काकांना भेटलो. मी त्यांना माझ्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. तेव्हा ते शांतपणे म्हणाले, तो रस्ता शापित आहे. तुझा मित्र अमोल आणि गावदेवीच्या कृपेमुळे तुला जंगलातून बाहेर पडता आलं. त्या घटनेनंतर मी रात्री काय दिवसासुद्धा त्या रस्त्याने पुन्हा कधीही प्रवास केला नाही. पण त्या जंगलात जे अनुभवलं त्याने माझा भूत पिशाच्च असतात या गोष्टींवर विश्वास बसला. तुम्ही अशा परिस्थितीत असता तर काय केलं असतं? तुमचाही असा अनुभव असेल तर भूतांच्या गावात चॅनलसोबत नक्कीच शेअर करा. अशाच चित्तथरारक सत्यभयकथा आणि दंतकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.